तुमची कधी अशी फजिती झाली का हो? तर काय झालं तुम्हाला पुढे सांगतेस. तर आज ना काय करू आणि काय नाही हेच मला सुचत नव्हतं. कुच्या पप्पाची फर्माईश होती, की उद्या इडली आणि डोसे बनव म्हणून सगळं डाळ आणि तांदूळ वगैरे भिजत घातलं. त्याचबरोबर पोहेसुद्धा. आणि त्या दिवशी लावलेला हा धनिया बघा कुठे कुठे आलाय आणि कुठे कुठे नाही आलाय. आणि हा प्लांट बघा जेव्हा नर्सरीमधून आम्ही आणायला गेलो ना तेव्हा आम्हाला सांगितलं, की हा इनडोअर प्लांट आहे पण हा आउटडोअर प्लांट आहे. संध्याकाळी पिल्लू झोपली होती. म्हटलं चला शंकरपाळी तरी बनवून घेऊयात. मग काय मॅडम तेवढ्यातच उठून बसल्या आणि इथूनच माझी फजिती चालू झाली. ते उठल्यावर सगळं जागच्या जागीच ठेवावं लागलं. मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला आणि कुच्या पप्पाला जेवायला बोलले तर ते बोलले मला ऍसिडिटी झालेली आहे. मग माझ्याजवळ वेळ होता मग भाजी वगैरे निवडून घेतली. जेवण वगैरे करायला 9:30-10 वाजले होते आणि नंतर 10 वाजता मी शंकरपाळी करायला घेतली. पण एवढं जाम घट्ट पीठ झालं होतं ना लाटताना एवढं नाकीनं आलं. कसं बसं करून सगळी शंकरपाळी बनवली. छान असं तळून घेतल्या आणि ही आमची शुगरणबाई बघा मम्माला मस्त हेल्प करत होती. शंकरपाळी तर सगळी बनवून झाली होती पण एक काम मात्र माझं बाकीच होतं ते म्हणजे इडली डोसेचं बॅटर काढायचं ते काढून घेतलं आणि अशी काहीशी माझी आज फजिती झाली. चला मग बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.